तुम्ही अनेकदा बघितलं असेल की इन्फॉर्मल वर्कर्स जे आहेत ते हातात झोळी घेऊन मध्ये रेल्वेच्या ट्रॅकमधून फिरत असतात आणि ते टाकलेल्या बाटल्या गोळा करत असतात. पण आणि असे कितीतरी ट्रॅक दिवसभर फिरत असलेले आपल्याला दिसतात. त्यांच्या जीवाचं काय? मुंबईतली हवा ही जे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या जे मानक आहेत त्याला फॉलो न करणारी म्हणजे त्याला ते अटेंड न करणारी. मुंबईसारख्या ठिकाणी वॉर्ड लेवलवरचे चॅलेंजेस वेगळे आहेत आणि ते प्रत्येक लोकप्रतिनिधींनी स्वतःच्या वॉर्डमध्ये समजून घेतले पाहिजेत. आर सेंट्रल म्हणजे बोरोली ते नंतर के ईस्ट आणि वेस्ट म्हणजे अंधेरी ईस्ट वेस्ट असं म्हटलं तरी चालेल. तर इथे कन्स्ट्रक्शनचे जे प्रोजेक्ट्स आहेत तर त्याचं सर्वात जास्त प्रमाण जे होतं ह्या तिन्ही वॉर्ड्समध्ये प्रामुख्यानं होतं आणि तिथलीच हवा आपण पाहतो की स्पाईक झालेले आपल्याला ह्या 3 वर्षामध्ये दिसून येत आहे. जे सोसायटीचे अध्यक्ष, त्यांची मॅनेजिंग कमिटी ही जी काय आहे, त्यांना एकदा ना सगळ्या लोकप्रतिनिधींनी अशी साईट व्हिजिटसारखी डम्पिंग ग्राउंडला नेलं पाहिजे आणि त्यांना हेही समजून सांगितलं पाहिजे की काय होतं आहे आपल्या कचऱ्याचं. आणि प्रत्येक नागरिकांनी ॲक्च्युली ह्याचा विचार केला पाहिजे की जेव्हा आपण कुठेही काहीही टाकतो तेव्हा ह्याचं नेमकं काय होईल. आपण पाहत आहोत की मोठ्या प्रमाणामध्ये आता इलेक्ट्रिक गाड्यांचं प्रमाण येत आहे, तर त्याला इन्सेंटिवाईज कसं करता येईल, त्याला मुंबईमध्ये प्रायोरिटीली कसं सपोर्ट करता येऊ शकेल की ज्यामुळं सिटीतलं डायरेक्ट इमिशन जे आहे टेलपाईप इमिशन आहे ते कमी करता येईल. आत्तापर्यंत आपण काय करत आलो त्याचा एक छोटासा आढावा घ्यायची गरज आहे आणि त्यातलं काय वेगळं बदललं की ते सुधारता येऊ शकेल असा पण एक आढावा घ्यायची गरज आहे. सो व्हॉट वेंट रॉंग अँड व्हॉट कॅन बी डन बेटर, हे 2 प्रश्न जे आहेत ते प्रत्येक लोकप्रतिनिधींनी आणि प्रत्येकाने इवन नागरिकांनीसुद्धा विचारात जर घेतले तर हा परिणाम साधू शकतो. नमस्कार. सध्या राज्यात महाराष्ट्रात महानगरपालिकेच्या मतदानाचं आणि निवडणुकीचं एक चक्र सुरू आहे, एक युद्ध सुरू आहे. आणि पूर्ण राज्याचं लक्ष हे सध्या मुंबईकडे आहे. कारण का मुंबई ही आपल्या राज्याची आर्थिक राजधानी आहे. प्रत्येक शहराचं एक पर्यावरणीय स्वास्थ्य असतं आणि ते पर्यावरणीय स्वास्थ्य वेगवेगळ्या घटकांवरती, शहरात राहणाऱ्या वेगवेगळ्या घटकांवरती अवलंबून असतं. मग ते प्रशासन असो किंवा नागरिक असो किंवा लोकप्रतिनिधी असतो. या त्रिसूत्रीच्याच बळावरती त्या शहराचं पर्यावरणीय शास्त्र हे अवलंबून असतं. मुंबईचं देखील एक पर्यावरणीय शास्त्र आहे, स्वास्थ्य आहे आणि त्याचं देखील एक आरोग्य आहे. हे आरोग्य खरंच निरोगी आहे का? किंवा ते अधिक निरोगी करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? किंवा ते आरोग्य सध्या परिस्थितीत कशा पद्धतीचं आहे? याविषयी आज आपण उहापोह करणार आहोत. नमस्कार. महा MTB मध्ये मी अक्षय मांडवकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मुंबईच्या पर्यावरणाचा पंचनामा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मांडणार आहोत. 2 मुद्द्यांवरती खास करून आपण प्रकर्षाने या चर्चेत बोलणार आहोत. तो म्हणजे मुंबईचा घनकचरा आणि मुंबईचं वायू प्रदूषण, हवेची गुणवत्ता याविषयी. आपल्या ह्या दोन्ही विषयांवरती आपल्यासोबत आज बोलण्यासाठी आहेत पॉलिसी ॲडव्होकेसी रिसर्च सेंटरच्या संशोधिका डॉक्टर अमर्जा कुलकर्णी मॅडम आणि वातावरण फाउंडेशन या संस्थेचे संस्थापक डॉक्टर भगवान केसभट सर. मी अमर्जा मॅडमकडून सुरुवात करतो. मुंबई आपण म्हटलं तर मुंबईची लोकसंख्याच म्हटली तर ती इतकी प्रचंड आहे की ती गोवा या राज्यापेक्षा देखील जास्त आहे. तर मुंबईचा जो कचऱ्याचा प्रश्न आहे हा वरकरडी पाहता आपण देवनारकडे जेव्हा बघतो किंवा कांजूरकडे बघतो तेव्हाच म्हणजे ह्या 2 डम्पिंग ग्राउंडकडे बघितल्यानंतरच सामान्य माणसांना कचरा काय आहे हे कळतं. पण अगदी ग्राउंड पातळीवरती जमिनी लगत घनकचऱ्याची मुंबईची सध्या परिस्थिती काय आहे? किती मुंबईतून कचरा उत्पन्न होतो आणि त्याचं पुढे काय होतं? हा माझा पहिला प्रश्न आहे तुमच्यासाठी. नमस्कार. एकतर परिसंवादात सहभागी करून घेतल्याबद्दल धन्यवाद. मुंबईचा घनकचरा आणि त्याचं लोकसंख्येचं प्रमाण हा खरंच एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे. जेव्हा पूर्वी BMCची स्थापना झाली सगळ्यात सुरुवातीला तेव्हा
ह्या लोकसंख्येचंही प्रमाण कमी होतं आणि घनकचऱ्याचं प्रमाणही साधारणपणे 800 ते 1000 मेट्रिक टन पर डेपर्यंत होतं. त्याच्यानंतर इंडस्ट्रियलायझेशन, कन्झ्युमेरिझम, नंतर रिव्होल्यूशन आणि आताचा जे आपण उदात्तीकरण आणि इंडस्ट्रियलायझेशनच्या बाबतीत बोलतोय त्याच्याप्रमाणे घनकचऱ्याचं कॉम्पोजिशन, त्याची असणारी त्याचं असणारं पर्सेंटेज डिव्हिएशन हे सगळं सुद्धा बदललं आहे. आणि आता आकडेवारीनुसार जर बघायला गेलं तर साधारणपणे 7,000 ते 7,500 मेट्रिक टन कचरा हा ऑफिशियल रेकॉर्ड्समध्ये दर प्रति म्हणजे प्रति दिवशी तयार होतो मुंबईमध्ये. आणि पर कॅपिटा जर आपण बघायला गेलं तर प्रति माणशी चा हिशोब केला तर साधारणपणे 500 ते 600 ग्रॅम हा प्रति दिवशी तयार होतो. आणि ह्या कचऱ्याचं प्रमाण आणि प्रमाण इतकं आहे की लोकसंख्या, येणारे टुरिस्ट म्हणजे मुंबई राजधानी असल्यामुळे येणारा जो फ्लोटिंग पॉप्युलेशन आपण ज्याला म्हणतो त्याचा विचार आणि शिवाय असलेली इथे इकोसिस्टम ह्याचा सगळ्याचा विचार केला तर जे काही आत्ताचं सध्याचं एक्झिस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते थोड्याफार प्रमाणात कुठेतरी कमी पडतंय. आणि याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे संकलन, कलेक्शन, नंतर ट्रान्सपोर्टेशन आणि डम्पिंग या 3 महत्त्वाच्या मुद्द्यांवरतीच भर दिला जातोय सध्या. आणि थोडंसं पूर्णपणे सिस्टीम समजून घ्यायची गरज आहे असं मला वाटतं. एक नव्याने विचार करायची गरज आहे. आणि तो विचार केल्यानंतर आपण आत्तापर्यंत काय करत आलो आणि पुढे काय करता येईल या दृष्टीने आपल्याला थोडंसं एक वेगळं हे करता येईल, एक वेगळी वाट अवलंबता येईल असं मला वाटतं. भगवान सर, तुमच्याकडे येतो मी की कोविड लॉकडाऊनमध्ये मुंबईकरांनी बदललेल्या हवेचा अनुभव घेतला. ती बदललेली हवा कशी आहे याचा अनुभव घेतला. ती चांगली बदलली असं देखील आपल्याला नागरिकांकडून काही प्रतिक्रिया मिळाल्या. मुंबईची हवा सध्या परिस्थितीत कशी आहे? आणि आपण नेहमी मुंबईची तुलना दिल्ली सोबत करतो. बातम्यांमध्ये, वार्तांकनामध्ये नेहमी मुंबईची तुलना दिल्ली पाशी म्हणजे दिल्लीच्या वायू प्रदूषणासंबंधी केली जाते. तर तशी सध्या मुंबईत परिस्थिती आहे का? आणि ती तिथपर्यंत पोहोचू शकते का? सध्या मुंबईच्या हवामानाची गुणवत्ता काय आहे? काय सांगते सध्या? तर धन्यवाद अक्षय, तुम्ही निमंत्रित केल्याबद्दल. आणि मुंबई तरुण भारतचा हा अतिशय सुंदर उपक्रम पर्यावरण आणि वाईल्ड लाईफ आणि सगळ्याच विषयावर तुम्ही सातत्यानं कव्हर करता, त्याबद्दल तुमचं पहिल्यांदा अभिनंदन. की म्हणजे प्रथम अभिनंदन करतो मी. तर हे सगळे मुद्दे जे आहेत की कुठल्याही विकासाच्या टप्प्यावरती, की आपण जसं पिरॅमिड पाहिला तर त्या पिरॅमिडच्या फाउंडेशन जे आहे ते पर्यावरण किंवा नेचर आहे. आणि त्यावरती सोसायटी हे होते, प्रॉस्पर होते. आणि त्या सोसायटी प्रॉस्पर झाली तरच इकॉनॉमी त्यामध्ये डेव्हलप होते. तर ज्यावेळेस आपण मुंबईच्या विकासाच्या अनुषंगाने ज्यावेळेस अ, इथलं जे प्रदूषणाचे स्टँडर्ड्स आणि सगळे पाहतो की हे खरंच ज्यावेळेस पोर्तुगीज आले असतील किंवा इंग्रज आले त्यावेळेस, तर सगळ्यांचा एक ओढा होता की ते जे काही सुंदर मुंबईचं चित्र त्यांच्यासमोर त्यावेळेसचं असेल. आणि सगळ्या लहानपणापासून ज्यावेळेस मी 23 वर्षापूर्वी मुंबईत आलो, तर त्यावेळेसचं तिचं जे काही चित्रण जे आहे की मुंबई ॲज एक सुंदर शहर म्हणून आम्ही सगळे पाहत होतो. आणि आत्ता गेल्या 20-25 वर्षामधलं जे काही बदलतं चित्र आहे त्यामध्ये आपण पाहत आहोत की मुंबईतली हवा ही म्हणजे आपण कॉर्पोरेट हेड असतील किंवा सगळे पूर्ण भारतभरातले ते इथे आहेत. तर त्याचं कारणच आहे की एक आयलँड शहरामध्ये आपल्याला स्वच्छ हवा श्वास घेता यावा किंवा मोकळा श्वास घेता यावा, ह्या त्या पाठीमागचं सगळ्यांचं इथे येण्यापाठीमागचंही. आणि आर्थिक ड्रीम सिटी हे सगळं जरी असलं, पण गेल्या 10 वर्षामध्ये आपण पाहत आहोत की 15-16 या दरम्यान हवा ही सातत्यानं ही 50च्या वरती आपल्याला मुंबईची जाताना दिसते. आणि हे CPCBची जी आकडेवारी आहे आणि त्याच्या आधारावरच आपण मुंबईचं जे काही सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डने जे काही नॉन अटेनमेंट सिटीजमध्ये भारतभरातल्या 133 शहरं जे आहेत त्यामध्ये जे नाव घेतलेलं आहे किंवा त्याला इनकॉर्पोरेट केलेलं आहे, त्यात समाविष्ट केलेलं आहे, तर त्याचं कारणच हे होतं की मुंबईची हवा ही सातत्यानं ही 50च्या पुढे गेलेली आहे. तर CPCBच्या याच्या स्टँडर्डप्रमाणे ही 50च्या
जर हवा खाली असेल तर ती चांगली आहे आपल्या आरोग्यासाठी. म्हणजे लहान मुलं असेल तर सिनियर सिटीजन असेल, हे सगळ्यांसाठी आरोग्यासाठी ती अ, चांगली आहे असं समजलं जातं. परंतु आपण सातत्यानं पाहत आहोत की ही 80 ते 120 या दरम्यानची हवा आपली मुंबईतली हवा अ, आपल्या मुंबईतली हवा ही खराब होताना आपल्याला दिसते आणि त्यामुळं बरेचसे यातले जे काही पोल्युटंट आहेत तर ते आरोग्याशी घातक आहेत. त्यातले म्हणजे त्यामध्ये सल्फर डायऑक्साईड असेल, एनओएक्स असेल म्हणजे नायट्रोजन ऑक्साईड असेल, हे डायरेक्ट सर्वसामान्य माणसांच्या आरोग्यावर थेट परिणाम करणारे हे घटक आहेत. त्यामुळं मुंबईतली हवा ही जे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या जे मानक आहेत त्याला फॉलो न करणारी म्हणजे त्याला ते अटेंड न करणारी अशी आहे. तर त्यामुळं तिचं उल्लंघन होऊन पुढे जाणारी आहे. तर त्यामुळं ती हवा आपल्या सगळ्यांसाठीच चिंतेचा विषय आहे. हं. अ, अमर्जा मॅडम, तुम्ही मगाशी 3 मुद्दे म्हणालात. म्हणजे सध्या परिस्थितीत मुंबईच्या घनकचऱ्याकडे केवळ ट्रान्सपोर्ट, संकलन, कलेक्शन आणि डंपिंग ह्या 3 मुद्द्यांवरतीच पाहिलं जात आहे. ह्या 3 मुद्द्यांच्या व्यतिरिक्त म्हणजे ह्या 3 गोष्टींच्या व्यतिरिक्त काय करणं अपेक्षित आहे? हं. मला असं वाटतं ह्या 3 मुद्द्यांच्या मधला जो पार्ट आहे व्यवस्थापनाचा, त्याच्यावरती आपण म्हणजे काही संस्था आहेत ज्या खरंच चांगलं काम करतात मुंबईमध्ये आणि सोसायटी लेव्हलवरती सुद्धा काही प्रयत्न केले जातात. जिथे सोसायटी लेव्हलवरचं कंपोस्टिंग असेल किंवा अ, सुका कचरा संकलन व्यवस्था असेल, जशी ठाण्याला भटू सावंत सरांनी चालू केलेली आहे. अशा काही स्पोरॅडिक इनिशिएटिव्हज मी त्याला म्हणते. पण ते अ, पूर्ण व्यवस्थेमध्ये एक मॅन्डेटरी कॉम्पोनंट म्हणून अजून इन्व्हॉल्व झाले नाहीत. आणि ते आपण छोट्या-छोट्या गोष्टी कशा काय आपण त्याला ॲडमिनिस्ट्रेटिव्हली इंटरव्हेन्शन्स फिक्स करू शकतो, याच्याकडे एक थोडासा वेगळा विचार करायची गरज आहे. दुसरं म्हणजे व्यवस्थापनामधला आणखीन एक पार्ट म्हणजे सेग्रिगेशन. जे अजूनही काही-काही घरांमध्ये, हाउसहोल्ड्समध्ये होत नाही. ते का होत नाही? त्याच्यामधली कारणं काय आहेत? ते नेमकं समजून घेतलं पाहिजे आणि मग त्याच्यावरच्या बिहेवियरल नजेस काय असू शकतात? काय केलं की हे सुधारू शकेल? असा एक वेगळा विचार करायची गरज आहे. दुसरं म्हणजे जे सफाई कर्मचारी आहेत, अ, जे सगळ्यात म्हणजे तुम्ही कलेक्शन म्हणा किंवा ट्रान्सपोर्ट म्हणा किंवा डंपिंग म्हणा, ह्या तिन्ही चेनमध्ये जे पहिल्यापासून शेवटपर्यंत काही ना काही कारणांनी इन्व्हॉल्व्ड आहेत. भले ते डायरेक्ट एम्प्लॉईज असू देत किंवा इनडायरेक्ट एम्प्लॉईज असू देत. त्यांना आपण किती नॉलेज देतोय, की त्यांनी नेमकं काय केलं पाहिजे? त्यांच्या रोल्स एंड रिस्पॉन्सिबिलिटीज डिफाईन्ड आहेत का? त्यांच्या अ, अ, त्यांची जबाबदारी त्यांना क्लिअर आहे का? की ते फक्त करायचं म्हणून काम करतायत का समजून घेऊन काम करतायत? हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण बी-एम-सीमध्ये डायरेक्टली, इनडायरेक्टली 3 ते 4 लाख सफाई कर्मचारी आज कार्यरत आहेत. वेगळ्या-वेगळ्या संस्थांच्या माध्यमातून असेल, कॉन्ट्रॅक्टर्सच्या माध्यमातून असतील. पण ही एक स्ट्रेंथ आहे आणि ह्या स्ट्रेंथला आपण थोडं दुर्लक्षित करतोय. जर का त्याच्यावरती ह्या स्ट्रेंथला वापरायचं झालं, तर त्यांना थोडंसं एम्पॉवर करायची गरज आहे. त्यांना नॉलेज द्यायची गरज आहे, की त्यांनी नेमकं काय केलं पाहिजे. जर त्यांनी केलं नाही, तर त्यांना सपोर्ट करायची पण गरज आहे, की तुम्ही हे असं करताय, त्याच्याऐवजी तुम्ही असं करून करून बघा. आणि मग त्याच्याने तुम्हालाही काही जर इन्सेंटिव्हज मिळत असेल वाढत्या म्हणजे एखादं रिकव्हरेबल मटेरियल आहे. सो फॉर एक्झाम्पल प्लास्टिक वेस्ट आपण म्हणतो. त्याला हाय रिकव्हरी आहे सध्या. कार्डबोर्ड्स आहेत, जे इंडस्ट्रीमधून, दुकानांमधून डायरेक्टली पॅकेजिंगमध्ये येऊ शकतात. तर अशा काही ज्या रिकव्हरेबल गोष्टी आहेत, तर त्यांनी दिवसाचे 1 किलो जरी एकानी रिकव्हर केले, तरीसुद्धा टुगेदर व्हॉल्यूम काउंट्स, राइट? सो हा मुद्द्याची पण थोडीसं गरज आहे आणि इथे काय होतं, कॉन्ट्रॅक्टर इनडायरेक्टली बी-एम-सी बरोबर म्हणजे कुठल्याही म्युनिसिपल कॉर्पोरेशन बरोबर काम करतो. सो इनडायरेक्टली सुद्धा जबाबदारी तर म्हणजे अकाउंटेबिलिटी आणि त्याची थोडीशी समजून घ्यायची म्हणजे ती सिस्टीम पूर्ण व्यवस्थित सेट करायची जबाबदारी पण थोडीशी विचारात घेतली पाहिजे असं मला वाटतं. अ, भगवान सर, सध्या मुंबईत कोणत्या-कोणत्या क्षेत्रांमध्ये अ, वायू प्रदूषण अधिक आहे? आणि म्हणजे आता आम्ही जेव्हा बघतो तेव्हा बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्समधलं प्रदूषण हे जरा जास्त दाखवतं. हां, किंवा चेंबूर भागातल्या काही ठिकाणी जास्त दाखवतं कधी-कधी.
हे बदलत असतं. हे आम्हाला आकडेवारीनुसार किंवा सीपीसीबीच्या किंवा एमपीसीबीच्या आकडेवारून कळतं. तर ते कसं बदलतं, का बदलतं आणि सध्या परिस्थितीत मुंबईत वायू प्रदूषण होण्यासाठीचे कारक कोणते कोणते घटक आहेत? तर अक्षयजी, ज्यावेळेस आपण मुंबईतलं प्रदूषण पाहतो की सातत्यानं अंधेरी किंवा एअरपोर्ट पासून तर बिकेशी आणि चेंबूर, माझगाव डॉक हे जे सेंटर्स आहेत, हॉटस्पॉट्स म्हणून आपण सातत्यानं एअर क्वालिटी ही 100+ दिसून येते. जसं मी तुम्हाला सांगितलं की 80 टू 120चा जो रेंज दिसते. पण हे होत असताना सुद्धा प्रामुख्यानं ही जी काही सेंटर्स आहेत, तर हे हॉटस्पॉट्स म्हणून आपण पाहत आहोत सातत्यानं. तर आता ह्या हॉटस्पॉट्समध्ये नेमकी काय घडत आहे? तर हे आपण पाठीमागच्या आम्ही 6-7 वर्षामध्ये अभ्यास करत असताना हे सातत्यानं लक्षात आलं, की जसं 2022-23चा जो डाटा होता त्याप्रमाणे आर सेंट्रल म्हणजे बोरोली ते नंतर के ईस्ट आणि वेस्ट म्हणजे अंधेरी ईस्ट वेस्ट असं म्हटलं तरी चालेल. तर इथे कन्स्ट्रक्शनचे जे प्रोजेक्ट्स आहेत, तर त्याचं सर्वात जास्त प्रमाण जे होतं ह्या तिन्ही वॉर्ड्समध्ये प्रामुख्यानं होतं आणि तिथलीच हवा आपण पाहतो की स्पाइक झालेली आपल्याला ह्या 3 वर्षामध्ये दिसून येत आहे. तर त्यामुळं मग मेजर कॉन्ट्रिब्युटर हा जो काही आता हायकोर्टमध्ये किंवा आपण असं म्हणूया की सातत्यानं जो आता IITs किंवा नेरीज यांनी जो काही अभ्यास केला आणि जे समोर आणला आणि आता जे काही ह्या ॲट्रिब्युशन स्टडीज आहेत, तर त्या इन्व्हेंटरीजमधून हे लक्षात आलेलं आहे की जवळजवळ हे अप टू 30% जे काही कॉन्ट्रिब्युशन किंवा ॲट्रिब्युशन जे आहे, इमिशन लोड जो आहे, तो म्हणजे उत्सर्जनाचा जो काही लोड जो सगळ्या मुंबईवर येतोय, तर तो कन्स्ट्रक्शनमधून आहे. हं. आणि त्यानंतर मग आपण ट्रान्सपोर्ट आणि इंडस्ट्रीज हे सुद्धा त्याच्यामध्ये इमिजिएट लाईक कॉन्ट्रिब्युटिंग फॅक्ट किंवा त्याच्यामध्ये प्रदूषणामध्ये भर घालणारे काय म्हणूया आपण त्याला घटक्स किंवा हे आहेत. त्याबरोबर जसं ताईंनी सांगितलं आता की त्याच्यामध्ये वेस्ट हा जो आहे, तर तो हा वेस्ट एक क्रिटिकल कंपोनंट आहे, की जो चौथा आहे. त्याच्यावर आपल्याला नक्कीच ज्यावेळेस लक्षात येतं की हे वेस्ट जनरेट होत आहे, त्याचं एक मेजर पर्सेंटेज मुंबई प्रदूषित होण्यापाठीमागचं म्हणता येईल आपल्याला. मॅडम, आपण जेव्हा आधी पूर्वी म्हणजे ही चर्चा सुरू करण्यापूर्वी जेव्हा चर्चा करत होतो, त्यावेळेस काही कचऱ्यांचे ठिकठिकाणी कचरा काही काही ठिकाणी दिसतो, जो आपल्याला सातत्याने लक्षात येतं, की अरे हा उचलला जात नाही. उदाहरणार्थ रेल्वेच्या रुळावरचा कचरा असेल, की जो आपल्याला सातत्याने प्रवासादरम्यान दिसत असतो किंवा कचऱ्याच्या एखाद्या कोनाड्यात पडलेला रस्ता असेल. तर ह्याच्या संकलनाची जबाबदारी नेमकी सध्या परिस्थितीत कोणाची आहे आणि त्याचं संकलन करणं गरजेचं आहे का? चांगला प्रश्न विचारला तुम्ही. मुंबई जेव्हा पावसाळ्यामध्ये आपण बघतो की ब्लॉकेजेस होतात, तेव्हा रेल्वेच्या शेजारच्या कचरा वाहून त्याच्यामध्ये येण्याचं प्रमाण किती आहे हे तुम्हाला वार्तांकन करताना दिसून येतच असेल. म्हणजे आपण जागोजागी ते वेळोवेळी प्रूफ पाहिलेले आहेत आपल्या फुटेजमध्ये किंवा ह्याच्यामध्ये. मुद्दा असा येतो की इथे ज्युरिस्डिक्शनल चॅलेंजेस आहेत. म्हणजे मुंबई शहर आणि त्याची व्यवस्था बघणाऱ्या बऱ्याचशा अशा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बॉडीज आहेत. जसं रेल्वे प्रशासन आहे, MMRDA आहे, मेट्रोचे हे आहेत. तर त्या त्या बाउंडरीज जोपर्यंत आपण डिफाईन करत नाही ना, की हा पर्टिक्युलर मुद्दा हा या व्यवस्थेने बघायचा आहे किंवा ह्या व्यवस्थेची ही जबाबदारी आहे, की ते रेल्वेच्या रुळाशेजारचा कचरा तिथे असता कामा नये. मग तुम्ही त्याच्यावर तुम्ही अनेकदा बघितलं असेल, की इन्फॉर्मल वर्कर्स जे आहेत ते हातात जोळी घेऊन मध्ये रेल्वेच्या ट्रॅकमधून फिरत असतात आणि ते टाकलेल्या बाटल्या गोळा करत असतात. पण आणि असे कितीतरी ट्रॅक दिवसभर फिरत असलेले आपल्याला दिसतात. त्यांच्या जीवाचं काय? त्यांना मग जर तुम्ही सिस्टीम लावून दिलीत, की बाबा ह्या वेळेमध्ये जेव्हा तुमचा काय तो मेगा ब्लॉक वगैरे असतो, त्याच्यामध्ये तुम्ही रिकव्हरी करा. घ्या तुम्हाला जे हवंय ते त्यातलं आणि त्याच वेळामध्ये तुम्ही BMCला सांगून जर तो कचरा उचलला गेला, त्याचं काही विल्हेवाट लावता यायचे प्रयत्न केले, तर हा रस्ता परत पावसाळ्यामध्ये ट्रॅकवरती नाही येणार आणि त्याच्यामुळे जे मधले नाले आहेत ते नाही तुंबणार. तर ज्युरिस्डिक्शन्स जो डिसाईड व्हायला हव्यात, इफेक्टिव्हली मॅनेज व्हायला हव्यात आणि मग आपण हे बघू शकतो, की जो
आता हा रस्ता माझ्या मालकीचा नाही. हा रस्ता समजा TMC फॉर एक्झाम्पल ह्याच्या मालकीचा आहे. पण तो ॲट द सेम टाईम तो फॉरेस्ट कव्हरमध्ये पण येतो. जसं आपलं संजय गांधी हं. उद्यान आहे. समजा त्याच्यामध्ये ज्युरिस्डिक्शनल चॅलेंजेस आहेत, तर तो पर्टिक्युलर असा वाऱ्यावरती पडल्यासारखा दिसतो आणि हे कुठेतरी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेव्हलला बसून डिफाईन करायची गरज आहे. भले तुमच्या अ, काय म्हणतात ते तुमच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कपॅसिटीज वेगळ्या असू देत, मान्य आहे. पण जर लगतचं असेल, तर त्याची जबाबदारी कुणीतरी कुठेतरी घेतली गेली पाहिजे आणि मग त्याचं व्यवस्थापन कसं करायचं हा पुढचा मुद्दा झाला. हं. तर मला असं वाटतं की हाही एक मुद्दा असू शकतो, जिथे आपण सध्या एक ब्लाइंड स्पॉट किंवा ग्रे एरिया म्हणू शकतो, जो आहे आणि येत्या काळात जर त्याच्यावरती लक्ष दिलं सगळ्यांनी मिळून, लोकप्रतिनिधींनी सुद्धा आयडेंटिफाय करायला, की आपल्या वॉर्डमध्ये कुठले-कुठले असे पॉइंट्स आहेत, ज्या पॉइंट्सवरती आपण सगळ्यांना एकत्र आणू शकतो, चर्चा करून मार्ग सोडवू शकतो आणि मग त्याची रिस्पॉन्सिबिलिटी कुणाला तरी देता येऊ शकेल, ज्याने अकाउंटेबिलिटी वाढेल, असं मला वाटतं. तुम्ही मगाशी संकलन हा जो मुद्दा वेस्ट कलेक्शन हा जो मुद्दा आहे, तो हं. प्रकर्षाने आणखी मग त्याला जोडून असलेली कर्मचारी आणि त्यांच्या समस्या किंवा त्यांची कॅपॅसिटी बिल्डिंग हं. याच्यावर तुम्ही चांगल्या उत्तम प्रकारे मार्गदर्शन केलं. संकलन ह्या पद्धतीमध्ये नागरिक या पातळीवरती हं. काय करणं गरजेचं आहे नागरिक म्हणून हं. त्याच्याविषयी थोडंसं मार्गदर्शन करावं, की नागरिकांनी संकलन अ, अ, ह्या पातळीवरती काय काम करणं गरजेचं आहे हं. आणि डम्पिंग या पातळीवरती प्रशासनाने काय करणं अपेक्षित आहे. तशी काही इतर राज्यात काही उदाहरणं आहेत का? त्याच्याविषयी थोडंसं मार्गदर्शन करावं. इतर राज्यातलं सगळ्यात भारतातलं चांगलं उदाहरण म्हणजे गोवा. पण गोव्याचं कसं आहे, की आपण आधी बोलत असताना म्हटलं, की गोव्याचं नेटिव्ह पॉप्युलेशन कमी आहे आणि फुटफॉल जास्त आहे. सो फुटफॉलची जबाबदारी घेणं हे लोकल ॲडमिनिस्ट्रेशनला इतकं शक्य नाही. तिथे सेंट्रलाइज्ड प्लांट हा गरजेचा होता आणि जेव्हा पर्रिकर साहेबांनी ते करून घेतलं, तेव्हा त्याच्यामागेही हेच विजन होतं, की नेटिव्ह पॉप्युलेशनवरती बर्डन न होता सिस्टीम तर चालली पाहिजे आणि सिन्स टुरिझम इज द बिगेस्ट पार्ट विच इज रिलायड ऑन ब्युटी, बीचेस, तिथले जे काही नेत्रावळीसारखे फॉरेस्ट लाईन्स आहेत त्याच्यावरती जेव्हा डिपेंडंट असतं सगळी इकोसिस्टीम ऑलमोस्ट, तेव्हा त्याचं ब्युटिफिकेशन पण जपणं गरजेचं आहे आणि सेंट्रलाइज प्लांट तिथे फिजिबल आहे. पण मुंबईसारख्या ठिकाणी वॉर्ड लेव्हलवरचे चॅलेंजेस वेगळे आहेत आणि ते प्रत्येक लोकप्रतिनिधींनी स्वतःच्या वॉर्डमध्ये समजून घेतले पाहिजेत, की नेमकी माझ्या वॉर्डमध्ये सिस्टीम काय आहे आणि त्यात कोणते चॅलेंजेस येतायत आणि मग त्याचा मी निराकरण करण्यासाठी काय करू शकतो आणि त्याच्यात मी कुणाकुणाची मदत घेऊ शकतो. हे 3-4 अँगल जर लोकप्रतिनिधींनी स्वतःच्यावरती घेतले, तर एक म्हणजे तो मुद्दा होऊ शकतो. दुसरा म्हणजे नागरिकांना अवेअरनेससाठी आपण बऱ्याच गोष्टी करत असतो. पॅम्पलेट्स, कॅम्पेन्स, छोट्या-छोट्या ॲड्स वगैरे. पण मला काय असं वाटतं, की एक वेगळा विचार करून काही प्रतिनिधींना म्हणा किंवा काही अ, अ, जे सोसायटीचे अध्यक्ष, त्यांची मॅनेजिंग कमिटी ही जी काही आहे, त्यांना एकदा ना सगळ्या लोकप्रतिनिधींनी अशी साईट व्हिजिटसारखी डंपिंग ग्राउंडला नेलं पाहिजे आणि त्यांना हेही समजून सांगितलं पाहिजे, की काय होतंय आपल्या कचऱ्याचं आणि प्रत्येक नागरिकांनी ॲक्चुअली ह्याचा विचार केला पाहिजे, की जेव्हा आपण कुठेही काहीही टाकतो, तेव्हा ह्याचं नेमकं काय होईल? हं. आणि हे करतोय ते नीट करतोय का? सेल्फ कॉन्शियस थोडासा वाढला ना, की ह्या गोष्टी सुधारता येऊ शकतात. 60 ते 70% आपण म्हणतो ओला कचरा आहे. किचन वेस्ट किंवा बायोडिग्रेडेबल, कॉम्पोस्टेबल अशा गोष्टी बाहेर पडतात. त्या आपण तिथल्या तिथे का नाही थांबू शकत? त्या मिक्स का करतो? मिक्स केलं की आणखीन एक प्रोसेस वाढते साफ करायची. जे काही चांगलं असेल त्यातलं ते उचलून घेताना साफ करायला लागतं. त्याचं लेबर कोण देणार? म्हणजे अल्टिमेटली आपल्या एका चुकीमुळे ह्याचा बर्डन परत आपल्यावरतीच येतोय. टॅक्स असू दे, सफाई अ, जो स्वच्छता कर नावाची एक नवीन कन्सेप्ट आहे. ती कन्सेप्ट तो कर वाढायचं कारण काय आहे? कारण आपण साफ देत नाही आहोत. कारण आपल्याला जास्त लेबर लावायला लागतंय सेग्रिगेशनसाठी. का तर आपण करत नाही आहोत. म्हणजे ही कुठेतरी आपली अकाउंटेबिलिटी प्रत्येकाने जर विचारात घेतली, तर थोडंसं आपण आपल्या वागण्याचं पण एक त्रयस्थ दृष्टीने
अच्छा. ॲनालिसिस केलं पाहिजे नागरिकांनी असं मला वाटतं. भगवान सर, तुम्ही पूर्वीच्या प्रश्नात उत्तर देताना 3 कॉम्पोनंट सांगितलेत, की जे मेजर आहेत मुंबईचं हवेची गुणवत्ता घालवण्यासाठी. एक म्हणजे बांधकाम, दुसरं म्हणजे ट्रान्सपोर्ट आणि तिसरं म्हणजे उद्योग, इंडस्ट्रीज. काय उपाययोजना कराव्या लागतील ह्या तिन्ही सेक्टर्समध्ये जर आपल्याला अ, वायू प्रदूषण कमी करण्याच्या अनुषंगाने काय कराव्या लागतील आणि सध्या परिस्थितीत पालिका प्रशासन काय करत आहे याच्याविषयी? तर अक्षयजी आपण पाहत आहोत की 2022 ते हा जो काळ आहे म्हणजे आफ्टर लॉकडाऊन जसं तुम्ही हं. मगा बोलले की त्यानंतर परिस्थिती मुंबईतली अतिशय गंभीर व्हायला सुरुवात झाली आणि ती 19-20 ह्या काळामध्ये पण आपल्याला दिसून येत होती. पण आणि आंतरराष्ट्रीय ज्यावेळेस आपण यामध्ये पाहत आहोत की WHO जे आहेत, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांनी 2019लाच आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्या सिटीज आहेत, तर त्या सिटीजमधलं जे काही हेल्थ इमर्जन्सी म्हणून किंवा आपण त्याला एअर पोल्युशनला पाहावं असं डिक्लेरेशन्स आणि काही अनाऊन्समेंट केलेले आहेत की टॉप 10 हेल्थ इश्यूज आहेत. तर त्यामध्ये एक नंबरचा जो विषय आहे तो त्यांनी एअर पोल्युशन त्यामध्ये 2019ला मार्चमध्ये डिक्लेअर केला गेला. हं. तर ज्यावेळेस आपण मुंबईच्या पातळीवर आपण ॲक्शन याला ॲड्रेस करण्यासाठी ज्यावेळेस पाहत आहोत, तर त्यामध्ये प्रामुख्यानं ज्यावेळेस कन्स्ट्रक्शनच्या विषयावर अतिशय म्हणजे सगळ्या मीडियाच्या माध्यमातून चर्चा पुढे आल्या किंवा महानगरपालिकेने सुद्धा त्यावर काही सातत्यानं कमिट्या फॉर्म करणं, त्या समित्यांच्या माध्यमातून जे काही अहवाल येत आहेत, तर त्या अहवालाला पण ॲक्शन म्हणून काही सर्क्युलर्स वगैरे काढणं. तर हे प्रयत्न झालेले आहेत आणि त्यामध्ये आता आपण पाहत आहोत की त्या पॉलिसीचं एन्फोर्समेंटसाठीच काही स्क्वॉड्स डिप्लॉय करणं आणि त्याचं अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक जे काही कन्स्ट्रक्शन स्पॉट्स आहेत त्याच्यावरती तिथे एअर क्वालिटी मॉनिटर्स जे आहेत, म्हणजे सेन्सर्स आहेत ते लावलेले आहेत. हे जरी होत असताना हे म्हणजे हे एक एक प्रकारचा एक एक चांगलं इनिशिएटिव्ह महानगरपालिकेकडनं घेण्यात आलेलं आहे. पण हे घेत असताना त्यामध्ये जो काही मिसिंग स्पॉट्स जे आहेत किंवा मिसिंग एरियाज जे आहेत की त्यामध्ये नागरिकांचा सहभाग कसा त्यामध्ये हे करता येईल. जे काही गाईडलाईन्स 28 जे काही इंडिकेटर्स ठेवलेले आहेत त्याचं मोजमाप जे आहे किंवा ते होत आहेत, नाही होत आहेत. तर याच्यामध्ये BMCकडे किंवा महानगरपालिकेकडे असणारी जी म्हणजे टोटल कपॅसिटीज आहेत, तर त्यामध्ये ती खरंच ती करू शकेल का? आणि करू शकणार नसेल तर मग यामध्ये अ, आसपासच्या सोसायट्या असतील किंवा सगळ्या ह्या रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन्स असतील, यांचा सहभाग त्याच्यामध्ये घेऊन त्यांचं जे अवेअरनेस आहे या संदर्भामध्ये, तर ते जर यामध्ये घेतलं तर अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी होऊ शकेल, की मला कळू शकेल की माझ्या शेजारी ही कन्स्ट्रक्शनची साईट किंवा प्रोजेक्ट सुरू आहे. तो प्रशासनाचा असेल किंवा प्रायव्हेट बिल्डर्सचा असेल. तर त्या ठिकाणी पडलेली वाळू असेल, सिमेंट असेल किंवा येणारा-जाणारा जो काही ट्रक्स असतील, यामुळं निर्माण होणारी धूळ आहे, तर त्यावर माझा रोल म्हणून त्यावर तातडीनं प्रशासनाला किंवा महानगरपालिकेला कळवणं, ते रिपोर्ट करणं, हे जे काही सिस्टम जी आहे ना, तर ती चेक्स आणि बॅलन्स आपण सिस्टम आहे, ती बिल्ड करणं गरजेचं आहे. त्या ज्या सिस्टम्स आहेत त्याचा प्रभावी वापर करणं, हे जर केलं तर नक्कीच कन्स्ट्रक्शन सारख्या विषयातून आपण जे पाहतोय, कन्स्ट्रक्शन सारख्या जो काही एरिया आहे त्यातून होणारं जे प्रदूषण आहे, ते आपल्याला थांबवता येईल. इंडस्ट्रीचं आणि ट्रान्सपोर्टेशनचा जो विषय आहे, ट्रान्सपोर्ट मुंबईमधलं जे ट्रान्सपोर्ट आहे, आपण पाहत आहोत की मोठ्या प्रमाणामध्ये आता इलेक्ट्रिक गाड्यांचं प्रमाण येत आहे. तर त्याला इन्सेंटिव्हाइज कसं करता येईल? त्याला मुंबईमध्ये प्रायोरिटीली कसं सपोर्ट करता येऊ शकेल, की ज्यामुळं सिटीतलं डायरेक्ट इमिशन जे आहे, टेलपाईप इमिशन आहे, ते कमी करता येईल. ओव्हरऑल इलेक्ट्रिकचा जो काही बाकीचा परिणाम आहे, त्यावर आपण आता भाष्य नाही करत. परंतु टेलपाईप इमिशनमुळे जो काही चौका-चौकामध्ये आणि सोसायट्यामध्ये, वस्त्यामध्ये आणि शहर म्हणून जे काही इमिशन आहे, त्याला कंट्रोल करणं गरजेचं आहे. आणि दुसऱ्या बाजूला आजच आपण पाहत आहोत, की सगळं बेस्ट एका बाजूला एका म्हणजे आपण तिचा जो काही एक गतवैभव जे आहे, तर की एका टायमाला 45 लाखापेक्षा जास्त जे काही प्रवासी आहे, घेऊन जाण्याची कपॅसिटी बेस्ट BSTची होती, बेस्ट बसेसची होती. पण ती आज राहिलेली नाही. तिला जर आपण स्ट्रेंथन केलं 5,000
टप्प्यामध्ये 10,000पर्यंत एक टार्गेट बसेस आपण मुंबईमध्ये उतरवल्या गेल्या, तर छोट्या प्रमाणात असतील, की असं नाही की मोठ्या बसेस आहेत, मिडी बसेस असतील, हं. की ज्या लास्ट माईल कनेक्टिव्हिटीला जोडू शकतील. त्यामुळे प्रत्येकाला वाटेल की एक खात्रीनं, रिलायबल आणि अतिशय स्वस्त आणि एक सेफ्टी, की मला सुरक्षित वाटावं की मी बसने चाललेलो आहे. तर हे जर नागरिकांना जर त्याची कॉन्फिडन्स आला, की तो उच्चभ्रू असेल किंवा सर्वसामान्य असेल, ह्या सगळ्यांसाठीच्या सेगमेंटचा विचार लक्षात घेऊन जर आपण पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टम उभा केली, तर प्रायव्हेट आणि कमर्शियल ज्या खाजगी गाड्या आहेत, त्याचं प्रमाण आपल्याला येत्या काळामध्ये कंट्रोल करणं गरजेचं आहे. कारण खाजगी गाड्या वाढल्या, रस्ते वाढले, अजून आपण रोड तयार केले, फ्लायओव्हर तयार केले. हे प्रश्नाचं म्हणजे हे काही उत्तर नाही आहे, आपण जो काही जे प्रदूषण होण्यामुळे. तर त्यामुळे प्रदूषण रोखायचं असेल आणि ट्रान्सपोर्टमधून जे काही अनियंत्रित ट्रान्सपोर्टेशन आहे, त्याला कंट्रोल करण्यासाठीचं आपल्याकडे रोडमॅप तयार करणं आणि त्याचं ॲक्शन घेणं. जुन्या गाड्या आहेत, म्हणजे 15 वर्षापूर्वीच्या ज्या गाड्या आहेत, त्या मुंबईमध्ये जर म्हणजे कुठल्याही निर्बंध न घालता त्या फिरत असतील, तर त्या जास्त प्रदूषणकारी गाड्या ज्या आहेत, त्याला आपण BS3च्या गाड्या म्हणूया. तर BS3च्या गाड्या किंवा BS2 ह्या जुन्या गाड्या आहेत, त्या स्क्रॅपेज पॉलिसीप्रमाणे त्याला कसं आपण फेज आउट करता येऊ शकेल आणि अ, विशेषतः लेस, म्हणजे आपण त्याला काय म्हणू, क्लीनर फ्युअल असेल किंवा पब्लिक ट्रान्सपोर्ट असेल, असं एक मिक्स स्वरूपाचं ट्रान्सपोर्टेशन आपल्याला स्ट्रेंथन करता येईल किंवा एक मजबूत करता येईल. ते जर केलं आणि त्याचबरोबर नॉन मोटराइज्ड ट्रान्सपोर्टेशन आहे, की समजा आता मला इथे आपल्या तरुण भारतच्या ऑफिसला यायचं असेल, तर दादर स्टेशनपासून किंवा यावरून असेल वॉक करून, तर त्यासाठी असणारे फुटपाथ आहेत किंवा त्याचं जे काही आपण त्याला वॉकिंग सिस्टम आहे शहरामधलं, की त्यामुळे म्हणजे त्याला सायकलिंग आणि वॉकिंग हे दोन्ही पण, म्हणजे चालण्यासाठीचं आपण त्याला काय म्हणूया, म्हणजे फुटपाथच पेडेस्ट्रियन. म्हणूया, हां. की हे फुटपाथ अधिक प्रभावीपणे करणं. त्यामुळे नॉन मोटराइज्ड ट्रान्सपोर्ट जे आहे ते प्रभावी झालं. हं. तर लोकांना समजा मला वाटत असेल, की अरे मला मार्केटमध्ये जायचंय, डॉक्टरकडे जायचंय किंवा शेजारी कुठे कोणाला तुम्हाला भेटायला जायचं. तर मी म्हणजे कुठल्याही नागरिकाला का वाटावं, की त्यांनी मोटरसायकल असेल किंवा कुठलेही व्हेइकल न घेता तो सहज वॉक करून जाऊ शकेल, भेटू शकेल 1 किलोमीटर, 2 किलोमीटरच्या आसपासमध्ये आणि त्याच्या आरोग्यासाठीही नागरिकांच्या हे गरजेचं आहे. तर त्यामुळं शहरामध्ये नॉन मोटराइज्ड ट्रान्सपोर्ट जे आहे, सायकलिंग, वॉकिंग हे सिस्टम्स हायपर लोकल लेव्हलवर असेल. म्हणजे फार मोठ्या प्रमाणामध्ये जसं पुणे सायकल प्लॅन आपण ऐकलं, मोठा प्लॅन केला 100 किलोमीटरच्या अनुषंगाने. नंतर तो फंक्शनलचे चॅलेंजेस आहेत. पण लोकल लेव्हलला 2-3 किलोमीटर असेल, जसं आपल्याकडे शेजारी इथे वाडी हॉस्पिटल असेल, KM हॉस्पिटल्स असतील, त्याला जाण्यासाठी स्टेशनपासून असेल, घरामधून असेल, शाळेसाठी असेल, ह्या जाण्यासाठीचे सिस्टम जे आहेत हायपर लोकल लेव्हलचे, ते आपण जर बिल्ड करू शकलो, तर मला वाटतं की लोकल ट्रान्सपोर्टेशन जे आहे, ते आपण अधिक अ, खाजगी कमर्शियल ट्रान्सपोर्टेशनच्या ऐवजी पब्लिक ट्रान्सपोर्ट आणि नॉन मोटराइज्ड ट्रान्सपोर्ट हे भविष्य आपल्याला हं. नक्कीच आणणं गरजेचं आहे. आणि जसं आपण आंतरराष्ट्रीय पातळीचे उदाहरण घेत आहोत, लंडनसारख्या शहरामध्ये एक अल्ट्रा लो इमिशन झोन तयार केला गेला आहे. तर आता ते तुलना होऊ शकेल का? नक्कीच नाही. पण काही ठिकाणी प्रयोग होऊ शकेल का? की जिथे पोल्युटेड व्हेइकलला बंदी घातली गेली आहे. तर त्यामध्ये आपल्याकडे नेमकी काय प्लॅन चालू शकेल, या संदर्भाचा ॲक्शन प्लॅन आपल्याकडे असायला पाहिजे. आणि शहरामध्ये काही झोन तयार करता आले, की जसं आता आपण BKC आहे किंवा लोअर परेल असेल किंवा एअरपोर्टच्या आसपासचं असेल. तर हे झोन्स आहेत, तर तिथे प्रदूषण करणाऱ्या गाड्यांना रिस्ट्रिक्ट करणं आणि काही एक इकोसिस्टम जे आहे नॉन मोटराइज्ड ट्रान्सपोर्टची, ती तर तयार केली, तर नक्कीच शहरातलं प्रदूषण हे जे सेक्टर जसं कन्स्ट्रक्शन, ट्रान्सपोर्ट आणि इंडस्ट्री, तर इंडस्ट्री जवळजवळ फेज आउट आपण मुंबईमधून करत आहोत. पण जसं टाटा पॉवर स्टेशन असेल किंवा रिफायनरीज आहेत, तर याच्यासाठी यामध्ये ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरून असेल, FGDs असतील, ज्यामुळे सल्फर कॅप्चर करून आपण त्यातलं प्रदूषण थांबवू शकतो का? किंवा पर्यायी काही अजून त्यासाठीचं जे इकोसिस्टम आहे, की जे सोलर एनर्जी असेल किंवा एनर्जी चं जे मिक्स आहे, हं. यामधून तो इंडस्ट्रीतलं ट्रान्सपोर्टेशन सॉरी उद्योगधंद्यामधलं होणारं जे प्रदूषण आहे, की जसे बॉयलर्स आहेत किंवा त्यातले सगळ्या काही
सेंट्रलाइज असं काही सिस्टम करता येऊ शकेल का? त्याला जसं कोल आणि आपण फर्नस ऑइल आहे, जे MMR रिजनमध्ये, मुंबईमध्ये वापरलं जात आहे, तर त्याला पर्याय म्हणून आपण CNG, PNG कडे घेऊन जाता येईल का? असा काही पर्याय नक्कीच करता येईल, की ज्यामुळे इंडस्ट्रीचं प्रदूषण आपल्याकडे कमी करता येऊ शकेल. बांधकामामधून निघणारी जी धूळ आहे त्याची समस्या आपल्याला मुंबईत सध्या खूप जाणवते. कारण आपल्या प्रत्येक वॉर्डात, प्रत्येक शेजारी तरी म्हणजे आपल्या आसपास तरी 2 इमारतींचं काम सुरूच असतं. हे आपण आता सध्या पाहतोय. त्यात प्रशासकीय पातळीवरचे देखील काही प्रकल्पांचे बांधकामं सुरू आहेत, इमारतींची बांधकामं सुरू आहेत. सध्या महानगरपालिकेकडून जुने रस्ते खोदून तिथे सिमेंटचे रस्ते बांधण्याचं काम सुरू आहे. त्याचं एक धुळीचं प्रमाण आहे. सो हे धुळीचं प्रमाण कमी करण्यासाठी अ, आणि जे आपण 28 गाईडलाईन्स आपण म्हटल्यात, त्यातल्या काही महत्त्वाच्या गाईडलाईन्स आहेत का? म्हणजे त्या गाईडलाईन्स मधलं महत्त्वाचे काही मुद्दे आहेत का, जे की ही धुळीचे प्रमाण कमी करू शकतात? आणि कशामुळे ही धूळ अधिक पसरली जाते? करेक्ट. की जसं आपण आता म्हणजे अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्यामध्ये बऱ्याच भारतभरातल्या ह्या 133 शहरामध्ये एक स्टँडर्ड पद्धती अतिशय एकदम सरळ 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 ढोपटपणे आपण काय म्हणूया, एकदम सरळ सरळ काय केलं जात आहे, की स्प्रिंकलर आहेत किंवा आपण त्याला हे करण्यासाठी जे फवारे, ज्याला कॅनन म्हणूया, ते वापरले जात आहेत, की त्यामुळे आपण हवेमधलं जे डस्ट आहे त्याला कॅप्चर करता येईल. पण ज्यावेळेस तासाभरानंतर पुन्हा ती हवेमध्ये पुन्हा ट्रक्स असेल किंवा कुठलंही टायर असेल, गाडी गेल्यानंतर ती हवेमध्ये पुन्हा येणार किंवा उन्हामुळे पण त्याच्यामध्ये रिसस्पेन्शन असा शब्द वापरला जातो. म्हणजे पुन्हा ती हवेमध्ये येणार. तर ते थांबवायचं असेल तर त्याला ट्रॅप करणं जे आहे, म्हणजे विशेषतः एक तर धूळ होऊ नये यासाठी त्या ठिकाणी काय करता येईल हे एक प्लॅन असला पाहिजे. खड्डे खोदताना असेल किंवा आपण जे बरेचसे इलेक्ट्रिक वायर असतील किंवा बाकीच्या जे लाईन टाकत आहेत, तर त्यांना एक प्रकारच्या गाईडलाईन दिल्या पाहिजेत, की तिथे झिरो वेस्ट सॉरी म्हणजे त्या काय म्हणूया झिरो डस्ट ही पॉलिसी आहे, की तिथे जर असेल तरच त्यांचे पेमेंट क्लिअर केले जातील. नाहीतर त्यांना परवानगी दिली जाणार नाही. तर असे काही गाईडलाईन्स आपण तिथे इन्स्टॉल केल्या. त्यानंतर आपण सगळ्या ठिकाणी पाहतो, की ह्या सगळ्या हे करत असताना तर ते मग तिथे माती असेल किंवा पूर्ण जे सगळा डंप पडलेला असतो, तिथे डेब्रिस आहे पडलेला आहे आणि त्यामुळे मग तो येणार जाणार तो नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे तिथे. दहिसर बोरिवलीपासून तर थेट आपण सगळ्या वॉर्डमध्ये ही स्थिती आहे. तर ती थांबवायची असेल तर त्या ठिकाणी प्रामुख्यानं तो डस्ट असेल तो होऊ नये. म्हणजे जसं आपण रिफ्यूज प्लास्टिकच्या वेस्ट बाबतीत म्हणतोय रिफ्यूज, तर तिथे होऊ नये यासाठीचं पॉलिसीज सगळ्या कॉन्ट्रॅक्टर आणि ठेकेदारांना देणं हे गरजेचं आहे. जी झालेली आहे म्हणजे जिथे डस्ट आहे तर ती कॅप्चर करणं व्हॅक्युम क्लिनर किंवा ह्या सगळ्या माध्यमातून जी टेक्नॉलॉजी आपल्याकडे आलेली आहेत आणि व्हॅक्युम क्लिनर्सच्या माध्यमातून आपण ते करू शकतो. पण आता मी सकाळी येतानाच मी पाहत होतो की तो ट्रक फिरत होता आणि जो मशीन आहे आणि त्याने तो जो लागलेला रस्त्यावरचं जे धूळ आहे तर ती स्क्रबरने ती काढली जात होते आणि पाठीमागं जो स्पंजनी ते एक असा वायपर सारखा तो फिरवला जात होता. हा नक्कीच काही सिस्टम्स महानगरपालिकेने सुरू केलेले आहेत ते हे करण्यासाठी. पण यामध्ये अधिक प्रभावी, अधिक सायंटिफिक अशी काही यंत्रणा असेल तर त्याकडे भर देणं आपण गरजेचं आहे. टेम्पररी काहीतरी क्विक सोल्युशन म्हणून आपण फवारणी करा, हे नक्कीच सोल्युशन होऊ शकत नाही. तर त्यामुळं जसं दिल्लीमध्ये असेल की स्मॉग टॉवर लावले गेले, तर स्मॉग टॉवरमुळे हवेमधला जो काही पूर्ण धूळ आहे तर ती कॅप्चर करता येईल का, असा एक त्या पाठीमागचा उद्देश होता. पण ती धूळ होऊ नये, धूळ झालेली आहे तर त्या त्या ठिकाणीच ती ट्रॅप कशी करता येईल आणि बिल्डिंगमध्ये जे मटेरियल वापरलं जात आहे तर ते अशा पद्धतीनं जे धूळ ती हे होऊ नये, उडू नये अशा पद्धतीचं मटेरियल बऱ्याच ठिकाणी वापरले जात आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीची उदाहरणं आपण पाहत आहोत आणि ते वापरून त्यामध्ये कन्स्ट्रक्शन साईटला आहे. निव्वळ बॅरिकेडच नाही तर तिथे धूळ न होण्यासाठीचं जी काही यंत्रणा असेल तर त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी स्प्रिंकलरचा वापर केला जात आहे. येणारे ट्रक्स आहेत त्याचे टायर धुवून काढणं हे वापरलं जात आहे. त्यामुळे बाहेर आल्यानंतर त्या ट्रकसोबत
आपण सगळे रेडीमिक्स प्लॅन पाहत आहोत किंवा हे कन्स्ट्रक्शन साईट आहे, तिथून येणारे ट्रक्स आहेत, ते धूळ घेऊन येत आहेत. त्यावर बऱ्याच ठिकाणी ॲक्शन केलेलं आपण पोल्युशन कंट्रोल बोर्डकडनं आपण ऐकत आहोत, न्यूज नोटीस पाठवल्या. पण मला वाटतं यावर झिरो टॉलरन्स आहे की एअर क्वालिटी 200च्या पुढे जात आहे किंवा 300च्या पुढे जात आहे. तर त्यावेळेस मला वाटतं की झिरो टॉलरन्स म्हणून ही कामं थांबवणं, जोपर्यंत त्या ठिकाणी तशा इन्स्ट्रक्शन फॉलो होत नाहीत तेव्हाच पुन्हा त्यांना परवानगी देणं, हा मला वाटतं एक फार एन्फोर्समेंटचा भाग आहे. कदाचित कठोर वाटेल सगळं कामं होत असताना वगैरे, पण ही जी जसं ताई म्हणाल्या की सुरुवातीला की ती जी काही अवेअरनेस आहे, फक्त त्या गाईडलाईन्स नाहीत, तर त्याची समजून घेणं जे काही सगळ्या यंत्रणा आहेत, बिल्डर असतील, ठेकेदार असतील किंवा वेगळ्या यंत्रणा असतील, तर ते समजून घेण्याचा जो गांभीर्य आहे ह्या यंत्रणामध्ये येण्यासाठी हा एन्फोर्समेंट मेकॅनिझम म्हणून बऱ्याचशा वेळेस कामं थांबवणं, ठप्प करणं ही भूमिका यंत्रणेला घ्यावा लागेल. तेव्हाच आपण कन्स्ट्रक्शन साईट्सचं असेल, सगळे जे स्पॉट्स आहेत, इथलं पोल्युशन थांबवू शकतो. अमरच्या मॅडम, माझं एक इंटरेस्टिंग थोडंसं ऑब्झर्वेशन आहे. ते ऑब्झर्वेशन असं आहे की आता मुंबईत सध्या मेट्रो स्टेशन्स आणि मेट्रोचे जाळं मोठ्या प्रमाणात पसरलेलं आहे. ह्या मेट्रो स्टेशन्समध्ये आपल्याला कधी कचरा टाकलेला इतरत्र दिसत नाही, जो आपल्याला रेल्वे स्टेशनमध्ये सहज दिसतो, रेल्वेच्या रुळांवर दिसतो, रेल्वेच्या फलाटावर दिसतो. आणि जो मेट्रोमध्ये फिरताना, मेट्रोमधून प्रवास करताना कधीच दिसत नाही. हे असं का आहे? म्हणजे तोच माणूस तिथे गेल्यावर का बदलतोय आणि तोच माणूस रेल्वेत आल्यावर का बदलतोय? याच्यासाठी, ह्या अवेअरनेससाठी आपल्याला काय करणं एकतर गरजेचं आहे. आणि तुम्ही मगाशी एक मुद्दा दोन्हीही म्हणजे नागरिकांच्या अनुषंगाने एक असतं की ह्याच्यातून आम्हाला काय मिळणार आहे. हे इन्सेंटिव्हाइज करण्यासाठी, कचऱ्याच्या अनुषंगाने हे इन्सेंटिव्हाइज करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? फार वेगळा प्रश्न विचारलाय तुम्ही, पण मला असं वाटतं की इथे थोडी मॉब मेंटॅलिटी मी म्हणू शकेन, की एका सर्टन प्लेसमध्ये गेल्यानंतर मी कशी वागते आणि तेच दुसऱ्या सेटलमेंटमध्ये गेल्यानंतर मी कशी वागते. मी मीच आहे, पण फक्त एअरपोर्टमध्ये गेल्यानंतर आपण वेगळे वागतो. प्रत्येक जणच वेगळे वागतो. असं मेट्रोमध्ये गेल्यानंतर आपण वेगळे वागतो आणि नॉर्मल रेल्वेमध्ये गेल्यानंतर पण आपण वेगळे असतो. पण आपण आपणच असतो ना. सो ही जी मेंटॅलिटी आहे, की तिथे आपण नाही केलं पाहिजे. हे तुम्हाला कोणी सांगितलंय का? की नाही सांगितलंय? एअरपोर्टवरती गेल्यानंतर कुठेही कचरा टाकू नका, असे कुठे फलक दिसतात तुम्हाला? नाही दिसत. पण तरी ते आपण स्वयंशिस्त म्हणून पाळतो. पण मग रेल्वे प्लॅटफॉर्मवरती आपण का नाही पाळत? हा प्रत्येकाच्या स्वतःच्या आत्मपरीक्षणाचा मुद्दा आहे असं मला वाटतं. आणि दुसरा मुद्दा म्हणजे इन्सेंटिव्हायझेशन आणि बिहेवियरल नजेस. हे दोन्ही कॉम्प्लिमेंटरी काम करतात असं मला वाटतं. कॅरेट अँड स्टिक अप्रोच आपण म्हणतो त्याला. कधीतरी गाजर दाखवायला लागतं काही गोष्टी करून घेण्यासाठी आणि काही वेळेला शिक्षा पण द्यावी लागते. पण शिक्षा जर आपण दिली तर त्याचा परिणाम असा होतो की एकतर विरोध होतो शिक्षेला, किंवा त्या शिक्षेचं का दिली गेली आहे हे सोडून मला शिक्षा दिली याचा इश्यू फार होतो. सो पण बॅलन्सिंग वेमध्ये गेलं तर दोन्ही गोष्टी हे आहेत. तुम्हाला पनिशमेंट पण द्यावी लागेल जिथे रूल्स फॉलो होत नाही आहेत, आणि जिथे चांगलं करू शकतोय आपण तिथं ते केलेलं घडवणं याच्यासाठी तुम्हाला काही चॉकलेट्स पण द्यावी लागतील. आणि ते नेमकं काय आहे हे जोपर्यंत तुम्ही वॉर्ड लेवलला जात नाही आणि ते समजून घेत नाही की तुमच्या वॉर्डमध्ये तुमच्या लोकांची मेंटॅलिटी काय आहे, म्हणजे काय केलं की ते माझं ऐकतील किंवा काय केलं की ते सिस्टीमला कॉम्प्लिमेंट करतील आणि काय होतंय ज्याच्याने ते आत्ता करत नाहीयेत, हा मुद्दा जोपर्यंत आपण समजून घेत नाही तोपर्यंत हे मॉब मेंटॅलिटी चेंज व्हायचं कारण आपल्याला रूट कॉज कळणार नाही. आणि ते जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत आपण हे बेसिक क्लिअर करणार नाही. म्हणजे सिस्टीम, कुठलीही व्यवस्था चालण्यासाठी त्याचे काही पिलर्स असतात. म्हणजे आपण एक शृंखला म्हणू शकतो की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेवल, ऑपरेशनल लेवल, त्याच्यानंतर त्याची इम्प्लिमेंटेशन लेवल असते आणि मग नंतर त्याचा एक उहापोह करून एक फीडबॅक मेकॅनिझम आपण ज्याला म्हणतो ती असते. ह्या सगळ्या पातळींवरती जर विचार केला गेला तर बेसिक जर आपलं क्लिअर नसेल ना, तर वरती कितीही चांगलं इंटेंट असू दे
किंवा कितीही चांगले फंड्स असू देत. फॉर एक्झाम्पल आता नाही आहेत ते, तो भाग निराळा. पण म्हणजे फंड्स असू देत, अलोकेशन्स असू देत, मॅन्डेट असू दे, इंटेंट असू दे, जोपर्यंत आपण हे समजून घेऊन ते बदलायचा प्रयत्न करत नाही ना, तोपर्यंत ह्या गोष्टी नाही बदलणार. आणि मला असं वाटतं की ह्या पूर्ण व्यवस्था सुधारण्याच्या मागे अ, एक एक हे आहे, हिस्ट्री आहे, की आत्तापर्यंत आपण काय करत आलो, त्याचा एक छोटासा आढावा घ्यायची गरज आहे. आणि त्यातलं काय वेगळं बदललं, की ते सुधारता येऊ शकेल, असा पण एक आढावा घ्यायची गरज आहे. सो व्हॉट वेंट रॉंग अँड व्हॉट कॅन बी डन बेटर, हे 2 प्रश्न जे आहेत ते प्रत्येक लोकप्रतिनिधींनी आणि प्रत्येकाने, इव्हन नागरिकांनी सुद्धा विचारात जर घेतले तर हा परिणाम साधू शकतो, असं मला वाटतं. आपल्याकडे मुंबईत 2 डम्पिंग ग्राउंड्स आहेत. म्हणजे मेजर 2 डम्पिंग ग्राउंड्स आहेत. एक तर देवनार आणि एक तर कांजूरमार्गचा जो आहे तो. तिथे डोंगर दिसतात आपल्याला कचऱ्याचे. म्हणजे आमच्याकडे नेहमी फोटो डम्पिंग ग्राउंडचे असे डोंगर साचलेला छापला जातो. तर हे डोंगर कमी करण्यासाठी आणि डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न कमी करण्यासाठी आपल्याला काय करणं अपेक्षित आहे? आणि इतर राज्यांनी असं काही प्रयत्न केलेले आहेत का? डम्पिंग ग्राउंडमध्ये बेसिकली बायोमायनिंगचे बरेच उपक्रम चालतात. बायोमायनिंगमध्ये पण तिथे गेल्यानंतर त्याचं काय करायचं हा मुद्दा मेजर असतो आपल्याकडे. कारण तो आहे आणि तो क्लिअर केला पाहिजे. पण तो सायंटिफिकली क्लिअर करता येतो. आत्ता डम्पिंग ग्राउंडचं तसं बघायला गेलं तर ज्यांना मायक्रोबायोलॉजी, बायोकेमिस्ट्री या सगळ्या गोष्टी माहिती आहेत, इट्स मिक्स. आणि त्याच्यातून जे लिचेट येतं, त्याच्यामधून जे मिथेन वायू येतात आणि ते बाकीचे जे काही आपल्याला इमिशन्स येतात, त्या इमिशन्सचा विचार केला तर तो थोडासा सायंटिफिकलीच हँडल करण्यासारखा इश्यू आहे. आणि त्याच्यामध्ये मग तुम्ही मायक्रोबियल कन्सॉर्शियम असू दे, म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे आपण त्याच्यामध्ये सोडून त्यांच्याकडून काही डिग्रेडेबल असतील ते डिग्रेड करून घेऊ शकतो का? त्याच्यातून जे वेगळं मिळेल आपल्याला, त्याची चाळणी करून त्याच्यातून वेगळं पण तो मुद्दा आहेच. तिकडे गेलं की सगळं कंटॅमिनेट झालं. त्याची रिकव्हरी व्हॅल्यू काही होत नाही. त्याच्यातून तुम्हाला मार्केटमधून पैसा परत मिळत नाही. पैसा तोपर्यंतच तुम्हाला परत मिळतो, जोपर्यंत त्याची फायनान्शियल व्हायबिलिटी असते. आणि ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये फायनान्शियल व्हायबिलिटी ऑफ वेस्ट, म्हणजे जर आपण त्याला वेस्ट टू वेल्थ वगैरे हे जे काही कन्सेप्ट्स आहेत, आपल्या सर्क्युलर इकॉनॉमी कन्सेप्ट आहे, तो ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये ते फक्त सोर्स सेग्रिगेशन टू ट्रान्सपोर्ट एवढीच ती विंडो आहे जिथे आपल्याला रिकव्हरी पॉसिबल आहे. आणि ही रिकव्हरी कशी इफिशियंट करायची याची सिस्टम जी आहे ती लोकल इम्पॉर्टन्स आहे त्याचा. त्या एका पॅचमध्ये जर आपण काही वेगळे वेगळे प्रयोग करून बघितले, की कुठल्या कुठल्या आता आम्ही एक स्टडी केला MPCBच्या याच्यामध्ये नाशिकमध्ये. तिथे काय करत होते, की त्यांचा एक सेंट्रलाइज प्लांट आहे नाशिकला. पण त्या ज्या कलेक्शन करतात व्हेकल्स त्या एका पर्टिक्युलर ठिकाणी थांबतात. आणि तिथे कबाडीवाला नेटवर्क असू दे किंवा इन्फॉर्मल वर्कर्स असू देत, तिथे त्यांना गाडीचा ॲक्सेस दिला जातो. आणि त्याच्यातून जे मिळतं ते घेऊन जातात. आणि त्याच्याने काय होतंय, म्हणजे हा डॉक्युमेंटेड रेफरन्स आहे आमच्या स्टडीचा, की याच्यामध्ये आम्हाला एक त्या पिरियडमध्ये त्या जिथे असं ॲक्सेस दिलं गेलं, तिथे आम्हाला 2 ते 3% डायव्हर्जन दिसलं. जे रिकव्हरेबल मटेरियल्स आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे 2 ते 3% तुमचा पर फ्लीट, व्हेइकल फ्लीट आपण ज्याला म्हणतो, त्यातनं तुमचा डायव्हर्ट होतोय. मग जर ते तुम्ही ॲडमिनिस्ट्रेटिव्हली त्यांना व्यवस्थित बसवलं, ॲक्सेस दिला, म्हणजे ना की एक स्पोरॅडिक जसं मी मगाशी म्हटलं, की स्पोरॅडिक इनिशिएटिव्हपेक्षा जर त्याला तुम्ही ॲडमिनिस्ट्रेटिव्हली अलाव केलं या गोष्टीसाठी, तर तुमचं डायव्हर्जन आपोआप होतंय. त्यांना पैसा मिळतोय. तुमचं डायव्हर्जनची टिपिंग फी कमी होते. म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं कॉस्ट बेनिफिट अनालिसिस पण थोडं बघायला हवं ना, की टिपिंग फी देऊन सेंट्रलाइज्ड मध्ये अनेक मेट्रिक टन कचऱ्याचं कलेक्टिव्ह प्रोसेसिंगच्या पेक्षा जेवढा तिथे जायचं आहे तेवढाच जाऊ द्यावा आणि जेवढं रिकवर होतंय तेवढं होऊ द्यावं लोकल लेवलला. तर हा जो काही 2 ते 3% आता आपल्याला वाटते 2 ते 3%, पण कलेक्टिव्हलीचा विचार केला तर त्याचं खूप आहे. म्हणजे वेट कन्व्हर्जन त्याचं जे आहे ते खूप आहे. तर हा थोडासा मुद्दा आहे, की तुम्ही
असलेल्या इंटरव्हेन्शन्सचा थोडा स्टडी करा. प्रत्येकाने मला असं वाटतं की काही ना काही आपल्या परीने प्रयत्न केलेत मुंबई शहरामध्ये. नाही असं नाही. मग त्या प्रत्येकांना ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्यांना बोला, त्यांची अडचणी तर समजून घ्या की काय झालं म्हणून तुम्ही स्टॉप केलंत किंवा काय झालं म्हणून तुमचं फेल्युअर झालं. इथे थोडंसं फेल्युअर मेजरमेंटची पण गरज आहे. म्हणजे जेणेकरून जुन्या चुका आपण परत करू नये आणि त्यातनं शिकून आणखीन काही नवीन करता येऊ शकेल का याचा विचार करता आला पाहिजे. कारण आहेत हो पर्यावरणवादी लोकं मुंबईत सुद्धा आणि ते त्यांच्या त्यांच्या परीने काही ना काही करत असतात. तर कुठेतरी त्याचं एक स्टॉक घेतला गेला पाहिजे की काय केलं गेलंय आत्तापर्यंत चांगल्या पद्धतीने आणि मग त्याचा करू इम्पॅक्ट काय झाला. शकतो. मुंबईचा क्लायमॅट ऍक्शन प्लॅन आहे, तो वर्किंग पण आहे. वायू प्रदूषणाच्या अनुषंगाने तो कशा पद्धतीने आता सध्या वर्किंग आहे आणि तो अधिक सक्षम कसा करता येईल, त्याच्याविषयी थोडंसं मार्गदर्शन अपेक्षित आहे. करेक्ट. तर म्हणजे एक रिस्पॉन्स ताईंनी जसं सांगितलं होतं ना आता की वेस्ट आणि ह्या सगळेच प्रश्न जे आहेत की एक डोंगर तयार झालेत, पर्वत तयार झालेत वेस्टचे, त्या संदर्भात माझा रिस्पॉन्स हा होता की अ, आपण शाळेमध्ये ज्यावेळेस शिक्षण घेताना जे काही शिकवलं जातं त्यामध्ये जर म्हणजे मी फटाके वाजवत आहे किंवा मी प्लास्टिकचं जे रॅपर आहे रस्त्यावर फेकून देत आहे, तर ही जी भावना म्हणजे ती का फेकून देण्यामध्ये अ, मी शाळेतला विद्यार्थी आहे किंवा तरुण आहे, कोणी आहे असं आहे. तर ते शाळेमधून त्याचं जे बिग इम्पॅक्ट म्हणजे आहे, त्याचा जो काय गंभीर परिणाम होईल, हे शाळेमधून कसं शिकवलं जाईल, की तो डोंगर आहे, तो शाळेमध्ये आला, जो पेपरमध्ये आहे, तर मला वाटतं नक्कीच त्यावर परिणाम होऊ शकेल. दुसरं, की एक इनोव्हेशन जे आहे, म्हणजे आपण त्याला नाविन्यपूर्ण प्रयोग सपोर्ट करणं जे आहे, इन्क्युबेशन त्याला आपण शब्द वापरतोय, की असे हे एंटरप्रेन्योर्स जे आहेत शहरामधून अ, मुंबई, नागपूर सगळ्या ह्या शहरामध्ये असेल, ग्रामीण भागामध्ये असेल, तर त्यांना सपोर्ट करण्यासाठीचं कॉर्पोरेट आणि गव्हर्नमेंट ह्या दोन्हींच्या पातळीवरचं एक सपोर्ट सिस्टम जर तयार झाल्या, तर येणारा प्रत्येक तरुण, तरुणी किंवा शाळेमधला विद्यार्थी यावर नक्कीच हे करतील. तर त्यामुळं BMCचं एक इन्क्युबेशन सेंटर आहे. हो, ग्रेट, ग्रेट. मला माहीत नव्हतं ते आणि पण याच्यामध्ये खरंच विजिबली त्यांना काही इन्सेंटिव्हाइज करून असे काही प्रयोग जे आहेत, तर ते कॉर्पोरेटच्या पार्टनरशिप माध्यमातून असेल, ते झाले तर मला वाटतं नक्कीच पुढच्या काळामध्ये एक दिशा येऊ शकेल, की आपल्याला थेट काही सोल्युशन जसं तुम्ही म्हणाला, की लोकलाइज सोल्युशन पण असतील आणि काही सेंट्रलाइज सोल्युशन्स असतील, तर याकडे जाता येऊ शकेल. आणि अक्षय तुमचा प्रश्न जो होता ऍक्शन प्लॅन ॲक्शन कसा प्लॅनची आता सध्या इम्प्लिमेंट होतोय वायू प्रदूषणाच्या अनुषंगाने, तो आणि तो अधिक सक्षम करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? तर ॲक्शन प्लॅन विशेषतः म्हणजे ज्यावेळेस मुंबई स्वच्छ हवा कृती आराखडा आपण त्याला असं म्हणूया, तर हा 2019 डिसेंबरमध्ये आला. त्याला आता 5 वर्ष पूर्ण झालेले आहेत. तर भारत सरकारनं जे टार्गेट ठेवले होते, तर त्यामध्ये लक्ष्य हे ठेवलं होतं, की 20 ते 30% हवेतलं प्रदूषण जे आहे, ह्या प्रत्येक शहरामध्ये ते कमी झालं पाहिजे. हे बेसिक टार्गेट्स त्यामध्ये ठेवले होते. आणि त्या अनुषंगाने आपण जर पाठीमागच्या 2 वर्षाचा जरी आपण एअर क्वालिटीचा स्टेटस पाहिला किंवा तर तो जवळ-जवळ म्हणजे सिमिलर आहे. मग त्यात फार मोठं रिडक्शन झालेलं नाही किंवा तर ते एक 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 चॅलेंज जे आहे, की आपण एक तर टार्गेट जे आहेत, तर ते 50 ते 60% पर्यंत आपण याचं उद्दिष्ट ठेवलं, की आम्ही प्रदूषण कमी करण्याचं पुढच्या 3 वर्षामध्ये. तर एक महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट किंवा गोल ठेवून आपण प्रदूषण कमी करण्याच्या दिशेनं पुढच्या काळामध्ये जाऊ शकतो. आता यामध्ये काय झालेलं आहे, की जसं इलेक्ट्रिक बसेस आहेत ट्रान्सपोर्ट फ्रंटवर, तर त्या इंट्रोड्यूस केल्या जात आहेत, म्हणजे येत आहेत. धीम्या गतीने येत आहेत, पण तो एक प्रयत्न मोठा झालेला आहे त्यामध्ये. आणि जसं हे स्मशानभूमी आहे त्याला इलेक्ट्रिफिकेशन करणं आहे. मोठ्या प्रमाणात लाकूड वापरलं जात आहे तिथे. तर ते त्यामुळं आसपास पण प्रदूषण होत आहे. निसर्गाला पण धोका आहे. तर त्यामुळे त्याचं जे PNG, CNGकडे वाटचाल आहे, तर ती एक स्टेप्स घेतली जात आहे. दुसरा जो टप्पा आपण पाहत आहोत, की जसं आता सगळ्या बेकरीज, रेस्टॉरंट यांना स्ट्रिक्ट वॉर्निंग आणि त्यामध्ये अ, जे काही परिवर्तन जे आहे
म्हणजे आत्ता वापरला जाणारा कोळशातून तो PNG कडे, CNG कडे वापर झाला पाहिजे, इलेक्ट्रिक भट्ट्या आल्या पाहिजेत. या संदर्भामध्ये ऑर्डर्स महानगरपालिकेकडनं गेलेल्या आहेत आणि तसं त्यात थोडंसं त्यांना पण ते की जो काही प्रोडक्शन्स आउटपुट आहे तर ते समजा मुंबईमध्ये येणारा मुंबईतला पाव आहे तो वडापावसाठी असेल किंवा घराघरामध्ये वापरला पाव आहे, तर त्याचं जे प्रोडक्शन्स आहे ते तेवढं होईल नाही होईल हे सगळ्या चिंता किंवा काही चॅलेंजेस बेकरी ओनर्स आणि असोसिएशन्स पण व्यक्त करत आहेत. तर तो ॲड्रेस केल्यानंतर हे काही आपल्या त्यातून मला वाटतं की हे ॲक्शन्स महानगरपालिकेकडनं घेताना आपल्याला दिसून येत आहेत. आणि बायो कंपोस्टिंगचे प्लॅन्ट्स आहेत ते सेटअप करण्यासाठीचा प्लॅन सुरू आहे. त्यामुळे वेस्टचं जे कलेक्शन्स आहे तर ते झालेलं जे काही ओला कचरा आहे जवळजवळ तो कसा आपण त्याला हे करू शकू, बायोवेस्टच्या प्लॅन्टच्या माध्यमातून त्याला ट्रीट करू शकू. तर हे काही ॲक्शन्स त्यामधून आपल्याला दिसून येत आहेत आणि त्यावर BMC पण कार्य करत आहे. इंडस्ट्रीच्या फ्रंटवर फार असं जसं मागच्या वेळेस काही रेड कॅटेगरीच्या इंडस्ट्रीज आयडेंटिफाय केल्या गेल्या, पण त्यावर ॲक्शन घेताना आपल्याला काही दिसले गेले नाही. तर ती ॲक्शन्स घेणं एक्सपेक्टेड आहे, अपेक्षित आहे. तर तर मला वाटतं की तो जो एअर क्वालिटीचा जो प्लॅन आहे तो अंमलबजावणी करत असताना सगळ्याच्या काही नोडल एजन्सीज आहे. अजय पुन्हा मी करेक्ट करतो की महानगरपालिका ही नोडल एजन्सी आहे. तर त्यांनी हे 40-50 जे काही डिपार्टमेंट्स आहेत त्या डिपार्टमेंटला सोबत घेऊन वेल कॉर्डिनेटेड जे एफर्ट्स आहेत ते टाकण्याची गरज आहे आणि ते टाकून त्यामधून प्रत्येक डिपार्टमेंटचा जो ॲक्शन प्लॅन आहे की समजा ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटसोबत PUC चेक करणं जे आहे तर ते आपण होत आहे का नाही होत आहे. आता नवीन येणाऱ्या ज्या काही BS6 व्हेहिकल आहेत त्याला PUC अप्लाय होत आहे का नाही होत आहे, पण मग त्यासाठीचं काय यंत्रणा असेल. तर ह्या सगळ्या गोष्टी मला वाटतं आपण ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर करून येणारी प्रत्येक जी कार आहे किंवा खाजगी कार आहे किंवा खाजगी गाडी असेल असं म्हणूया, खाजगी गाड्यांना आपण रोखण्यासाठीचा काय प्लॅन असेल. तर ह्या काही गोष्टी आपल्याला नैसर्गिक पातळीवर जसं आपण पाहतो की मुंबई एक अतिशय एक नॅचरल सिटी पाहिलं तर दहिसर टोल नाका असेल किंवा मुलुंड टोल नाका असेल किंवा वाशी टोल नाका असेल. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या ज्या एन्फोर्समेंट जे काही गाड्यांचं जे प्रमाण आहे त्याला कसं मॉनिटर करता येईल पहिल्यांदा की ह्या गाड्या प्रदूषित आहेत, म्हणजे प्रचंड धूर आणि प्रदूषण सोडणाऱ्या गाड्या आहेत का. त्या जर गाड्या असतील तर त्याला कसं आपल्याला ट्रॅक करता येईल आणि ट्रॅक केल्यानंतर त्यावर ॲक्शन घेता येऊ शकेल का. तर ह्या काही गोष्टी आपण ट्रान्सपोर्टच्या फ्रंटवर येत्या काळामध्ये करता येऊ शकतील. तर त्यामुळे प्रत्येक डिपार्टमेंटचं जे काही रोल असेल तो त्यांना हेल्थ डिपार्टमेंट असेल त्यांनी नेमकी आरोग्यावरचे काय परिणाम होत आहेत ते समजून घेणं असेल. तशा स्वरूपाच्या ॲडव्हायझरीज असतात. आपण पाऊस पडल्यानंतर आपण पाहतो की आपल्याला ऑरेंज अलर्ट, रेड अलर्ट भेटतात महानगरपालिकेकडनं. त्यामुळं आपण त्या आधारावर निर्णय घेतो की काय करायचं, घराबाहेर पडायचं नाही पडायचं. आज मुंबईमध्ये पाणी जास्त आहे. तशाच पद्धतीनं जर नागरिकांना अलर्ट भेटले टाईम टू टाईम, न्यूजपेपर असेल किंवा न्यूज चॅनल असतील किंवा सगळ्या माध्यमातून रेडिओ असतील, SMS द्वारे असतील, तर ते अलर्ट भेटले तर ते नक्कीच त्याच्यावर सजग होतील, जागरूक होतील. तर ह्या काही ॲक्शन्स आपल्याला येत्या काळामध्ये अपेक्षित आहेत आणि ते मला वाटतं की त्यातून आपण काही सावध करू शकतो की नागरिकांना की हे प्रदूषणामुळे तुमच्यावर होणारे जे परिणाम आहेत त्यासाठी समजा आता संध्याकाळी आपण पाहत आहोत की मोठ्या प्रमाणामध्ये सगळेच म्हणजे इन्क्लुडिंग म्हणजे आपण सुद्धा संध्याकाळीच मार्केटमध्ये बाहेर पडत आहोत. पण आपण पाहतो की जी हवेचा स्तर आहे तो संध्याकाळी जास्त खालावलेला असतो. तर मग संध्याकाळी मार्केटमध्ये जाणं किंवा बाजारात जाणं हे धोकादायक आहे. लहान मुलांसाठी धोकादायक आहे, महिलांसाठी धोकादायक आहे, सिनियर सिटीझनसाठी. तर मग त्या वेळा चेंज करणं किंवा ते सिस्टम मला वाटतं त्यावर सुद्धा चर्चा होणं हे फार गरजेचं आहे. तर ते मला वाटतं येत्या काळामध्ये आपण नक्कीच पाहूया की यामध्ये ठोसपणानं आणि नागरिकांना सोबत घेऊन प्रत्येक वार्डमध्ये नागरिकांचा समावेश घेऊन हा ॲक्शन प्लॅन वार्ड वाईज हायपर लोकल हा पद्धतीनं कसा अंमल केला जाईल हे एक मला वाटतं विजन आपण डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. दोघांनाही शेवटचा प्रश्न आहे जो कॉमन प्रश्न आहे. आपण हे सगळं नागरिकांच्या अनुषंगाने बघतोय. नागरिकांच्या आरोग्यावरती तुमच्या अभ्यास
क्षेत्रावर काय परिणाम पडतोय? म्हणजे तुमचे जे अभ्यास क्षेत्र आहे, म्हणजे तुमचा घनकचरा आहे आणि सर तुमचं प्रदूषण आहे, वायू प्रदूषण. तर त्याचा नागरिकांच्या आरोग्यावरती काय नेमका परिणाम पडतोय? हा शेवटचा प्रश्न आहे. कारण का त्यांना त्याची मला असं वाटते, की ती जाणीव नाहीये अजून झालेली नागरिकांमध्ये, की ह्याचा काय आपल्यावर परिणाम पडतो. तो नेमका परिणाम काय आहे? घनकचऱ्याच्या बाबतीत आपण बघायला गेलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मायक्रोप्लास्टिक्स आणि त्याचा सगळ्यात गंभीर परिणाम म्हणजे आजकालच्या स्टडीजमध्ये ते निओनेट म्हणजे गर्भवती स्त्रिया आणि त्याच्यानंतर त्याच्यातून उत्पन्न म्हणजे जन्माला येणारं जे आपलं फ्युचर जनरेशन आहे त्याच्यामध्ये पण त्याचे ट्रेसेस सापडलेत. याच्या व्यतिरिक्त आणखीन डेंजरस काय असू शकतं ना, म्हणजे तुम्ही जे मिल्क फीड करता येणाऱ्या बाळाला, त्याच्यामध्ये पण मायक्रोप्लास्टिक्स आहेत. तुमच्या गर्भाशयामध्ये आहेत आणि मग त्याच्यानंतर होणारे मग आजार सगळेच झाले. मग कॅन्सर असो किंवा त्याच्यामध्ये येणाऱ्या इनबॉर्न ज्या काही डिफॉर्मिटीज आहेत त्या आहेत. आणि ह्या सगळ्याच्या व्यतिरिक्त आणखीन एक म्हणजे हे जे वेस्टचं कॅरेक्टर जे आहे ना, ते आता हळू बदलत चाललंय. म्हणजे जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं, की 60 ते 70% हा ओला कचरा आहे. पण बाकीचा जो 40 ते 30% कॉम्पोनंट आहे, त्याच्यामध्ये बायो हझार्डस वेस्ट असतात, इलेक्ट्रिक वेस्ट असतात, आता आयर्न बॅटरीज असतात, सेल्स असतात आपले छोटे-छोटे आणि हे सगळं तिकडे गेल्यानंतर त्याचा जो रिचेटचा पार्ट आहे, तो लँड हे करतोय, म्हणजे जमीन प्रदूषित करतोय. आपली हवा प्रदूषित होते, आपलं पाणी प्रदूषित होतंय. आपण जे आपण सगळ्याचाच विचार करतो, की फ्युचर जनरेशनसाठी आपण काही ॲसेट्स ठेवून जावेत. म्हणजे प्रत्येक आई-बाबा हा विचार करतातच, की आपल्या मुलांना आपल्यानंतर काय मिळेल? एल-आय-सी पॉलिसीज असोत, म्युच्युअल फंड्स असोत, जे काही तुमचे इन्व्हेस्टमेंट पॅटर्न्स असतील. पण मग ही इन्व्हेस्टमेंट इथे का बघितली जात नाहीये, की जिथे तुमचं जगणं ज्याच्यावरती अवलंबून आहे, त्याच्यावरती तुम्ही लक्ष देत नाही आहात. म्हणजे तुमच्याच पुढच्या जनरेशनला जर तुम्हाला वेस्टच्या वरून चालत जावं लागत असेल, तर ते तुम्ही इमॅजिन करू शकाल का? हा एक मुद्दा आहे. विचार करण्यासारखा आहे आणि प्रत्येकाने विचार करण्यासाठी आहे. कारण जेव्हा समाजाचा आपण कलेक्टिव्हली विचार करतो, तेव्हा आपण येणाऱ्या पिढीचा पण विचार करतो आणि त्याच्या सिक्युरिटीचा पण विचार करतो. सो हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे, की आपण नेमकं जे करतोय, त्याचा परिणाम आपल्याच येणाऱ्या पुढच्या पिढीवरती काय होतोय? हा एक चांगला मुद्दा आहे आणि इनोव्हेशन स्किलिंगचाही पार्ट आहे, की ही सगळी व्यवस्था ना प्रत्येकाने आपली जबाबदारी म्हणून थोडी समजून घेतली पाहिजे. वाचा एक 10-15 मिनिटं लागतात, की काय सिस्टीम आहे नेमकी. मी तयार केलेल्या कचऱ्याचं नेमकं पुढं होतं काय? आणि हे जोपर्यंत समजत नाही मला, जोपर्यंत मला बिग पिक्चर दिसत नाही, तोपर्यंत मला माझ्या पीसमध्ये काय चाललंय ह्याचा अंदाजच येत नाही. म्हणजे आपण ते पूर्वी जिक्सॉ पझल खेळायचो, ज्याच्यामध्ये वेगळे पीसेस असायचे आणि मग ते एक मोठं पिक्चर तयार व्हायचं. त्यात आपला रोल काय आहे? आणि मग ते दिसणारं बिग पिक्चर काय आहे? हे थोडंसं समजून घ्यायची गरज आहे असं मला वाटतं. आणि हे म्हणजे मग आता त्या बिग पिक्चरचे वेगळे पैलू आहेत ना, तर मग नागरिक असू देत किंवा एखादी यंत्रणा असू दे, तो कलेक्टर असू दे, कलेक्टर नाही, कॉन्ट्रॅक्टर असू दे, त्याच्यामधला तो ट्रान्सपोर्टवाला व्हेइकल ड्रायव्हर असू दे. ह्या प्रत्येकाचा छोटा रोल आहे, ज्याच्याने ही यंत्रणा बनते आणि ह्याला सिस्टमिक थिंकिंग म्हणतात. आणि एकमेकांचं वागणं हे एकमेकांवरती अवलंबून आहे. जर मी माझा कचरा नाही केला, तर त्याच्याने पुढच्यावरती प्रत्येकाचा तसा कलेक्टिव्ह परिणाम होणार आहे आणि माझं वागणं किंवा माझं न करणं हे दुसऱ्याची पण इनएफिशियन्सी हायलाइट करतं. मग त्यावेळेला मी असं म्हणून उपयोग होत नाही, की ही यंत्रणा नाही काम करत आहे. त्या यंत्रणेचा आपण एक भाग आहोत आणि आपण काम करत नाही आहोत. ही जोपर्यंत अकाउंटेबिलिटी येत नाही, तोपर्यंत मला असं वाटतं कुठल्याही समस्येचं पूर्ण निराकरण व्हायच्या दृष्टीने आपण विचार करू शकत नाही. ब्लेम गेमपेक्षा सुद्धा जास्त वरती जाऊन विचार करण्याची ही वेळ आहे, की व्हॉट इज माय रोल इन द सिस्टम अँड हाऊ कॅन आय मेक मायसेल्फ इफिशियंट टू रन द सिस्टम इफिशियंटली. म्हणजे एकंदरीत जसं आता आपण हवा प्रदूषणाचा जो गंभीर आरोग्यावर जे होणारे धोके आहेत, तर त्या संदर्भामध्ये तर जागतिक आरोग्य संघटनेनं 2019ला जे काही डिक्लेअर केलेली टॉप 10 हेल्थचे जे काही
इश्यूज आहेत किंवा हं. प्रश्न आहेत त्यामध्ये हवा प्रदूषण हा नंबर वनचा, त्यानंतर मग बाकीचे कॅन्सर पासून तर हं. सगळे जे कर्करोग वगैरे हे सगळे विषय जे आले ते नंतर खाली आले. तर ते माझ्यासाठी पण धक्कादायक होतं. मी ज्यावेळेस हे 2019ला पाहिलं की असं कसं काय हे होऊ शकेल. हं. तर आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीप्रमाणे जवळजवळ 70 लाख लोक हे हवा प्रदूषणामुळे मृत्यूस कारणीभूत ठरलेले आहेत किंवा हं. ते शिकार झालेले आहेत हवा प्रदूषणामुळे. हा आकडा 2019चा आहे. आणि आत्ताचं जे वाढलेलं प्रदूषण लक्षात घेता शहरामधलं आरोग्यामध्ये जे काही आपण सगळे वर्तमानपत्रामधून हं. सगळे जे डॉक्टर आहेत, मुंबईतले विशेषतः डॉक्टर आपण पाहिले, प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये असतील किंवा पब्लिक हॉस्पिटलमधले डॉक्टर्स असतील, सगळ्यांनी सांगितलेलं आहे की त्यांच्या OPD मधले जे पेशंट्स आहेत, तर ते श्वसनाचे खोकला, सर्दी, खोकला आणि बाकीचे जे दमा हे जे आजार आहेत, तर असे पेशंटचं प्रमाण जे आहे 50% पेक्षा जास्त आहे. अशा स्वरूपाचा रेकॉर्ड त्यांनी याच्यामध्ये सगळ्यांनी रिस्पॉन्ड केलेला आहे. तर म्हणजे हे तर आरोग्यावरचा थेट परिणाम अ, हवा प्रदूषणामुळे विशेषतः ह्या दिवसामध्ये आपल्याला दिसून येत आहे. त्याचबरोबर हे जे काही हवेतले जे प्रदूषित किंवा आपण ज्याला पोल्युटंट बनवत आहोत किंवा पार्टिकल्स आहेत किंवा त्याला आपण हवेतले कण म्हणूया. तर हे हवेतले कण जे आहेत, तर ते त्याला 3 कॅटेगरीमध्ये आपण पाहत आहोत, की एक PM10 जो कन्स्ट्रक्शनमधून मोठ्या प्रमाणात येतो. हं. दुसरा जो PM2.5 आहे, जो आपण पाहत आहोत, की मोटर गाड्या, खाजगी गाड्या ह्या सगळ्या ट्रान्सपोर्टेशनमधून जो काही त्याच्यामध्ये सल्फर किंवा हं. नायट्रोजन ऑक्साईड हे सगळे पण त्याच्यामध्ये पोल्युटंट आहेत. तर तो अतिशय मायक्रो आहे. म्हणजे आपण आपला जो काही एखादा एक जो अ, डोक्याचा असेल किंवा केस असेल, तर केसावरती आपण जे सर्कलमध्ये जर ते कण ठेवले, पार्टिकल ठेवले, तर जवळजवळ 20 ते 25 बसतील एवढा तो छोटे पार्टिकल्स आहेत 2.5 चे. हं. आणि तिसरा जो आहे PM1, तर त्याला नॅनो पार्टिकल्स असं म्हटलं जातं किंवा अल्ट्रा पार्टिकल. तो अतिशय डेंजरस आपल्यासाठी आहे. तर तो आपल्या शरीरामध्ये जाताना ज्यावेळेस नाका तोंडाद्वारे तो फक्त फुफ्फुसामध्ये थांबत नाही, तर ब्लड स्ट्रीम सोबत ज्यावेळेस रक्तची जी काही संक्रमणाची प्रक्रिया होते, त्यामुळे त्यासोबत तो पूर्णपणे शरीरामध्ये पसरतो. असं हे डॉक्टरांचं म्हणजे जे काही यामधल्या रेस्पिरेटरी एक्सपर्ट्स आहेत त्यांचं पण म्हणणं आहे, की तो त्यामुळे आपल्या प्रत्येक ऑर्गनवर, प्रत्येक आपल्या शरीरातल्या ज्या काही अवयव आहेत, म्हणजे किडनी असेल किंवा इवन आपण हे इथपर्यंत पण डॉक्टरांचं स्टेटमेंट आलेले आहेत, की ते आपल्या ब्रेन बॅरियर्सला क्रॉस करून ते जाऊ हं. शकतात. एवढं त्याचं ते सुपरफाईन पार्टिकल्स आहेत. तर हे सगळे म्हणजे स्मृतिभ्रंशाचे किंवा आपण हां. बाकीचे जे आजार आहेत, तर त्याचं प्रमाण ऐकतोय आता हल्ली. तर ते हे त्याचं लिंकेजेस हवा प्रदूषणाशी आहेत, असं हं. जोडलं जात आहेत आणि ते मांडले जात आहेत हं. डॉक्टर्स आणि हेल्थ प्रॅक्टिशनर यांच्याकडनं. तर त्यामुळे हे सगळे आरोग्यावरचे धोके आहेत आणि हे हवेमधले जे काही नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड किंवा कार्बन मोनॉक्साईड हे सुद्धा कार्सिनोजेनिक एलिमेंट्स आहेत. म्हणजे हं. कार्सिनोजेनिक त्याच्यामध्ये तत्व आहे. तर त्यामुळं तो कॅन्सर होण्यावर सुद्धा त्याचा परिणाम होतो किंवा होतो अशा स्वरूपाचे डॉक्टरांचे क्लेम्स आहेत. हं. त्यांचे दावे आहेत. तर त्यामुळं हे आपल्या सगळ्यांसाठी धोकादायक आहे शहरामध्ये आणि विशेषतः म्हणजे शहरामधली जे जन्माला आलेलं बाळ असेल हं. किंवा छोटे मुलं असतील आणि प्रोडक्टिव्ह जनरेशन म्हणजे आपण सगळेच आलो त्यामध्ये हं. काम करणारे शहरामध्ये वेगळ्या ज्यांच्या अ, प्रत्येकाचे जे काही हं. हे आहेत तर ते घेऊन तर ती अ, आजारी पडणं हे शहराचा इकॉनॉमी किंवा अर्थशास्त्र आहे त्याच्यावर सुद्धा डायरेक्ट परिणाम करतात. त्यामुळे GDPवर थेट परिणाम होतो. हं. अशा स्वरूपाची सुद्धा अभ्यास आपल्यासमोर आलेले आहेत. त्यामुळं हं. म्हणजे तुम्ही जो थेट प्रश्न विचारला, की आरोग्यावर परिणाम होत आहेत का? त्याच्या आरोग्यावर परिणाम होत आहेत आणि हे गंभीर परिणाम आहेत सगळे. आपण श्वसनाचे असतील,
कॅन्सरसारखे परिणाम असतील किंवा हम्म. स्मृतिभ्रंशाचे सारखे आजार असतील, तर हे सगळे डॉक्टरांकडनं क्लेम्स केले जात आहेत की हे सगळे आरोग्यावर परिणाम होत आहेत. मी खरं तर तुमच्या दोघांचेही आभार मानतो की तुम्ही आज इथे उपस्थित राहिलात आणि मुंबईच्या केवळ आपण समस्यांवरती बोललो नाहीत किंवा समस्या मांडल्या नाहीत, तर त्याच्यावरती काय उपाययोजना आहेत हे देखील तुम्ही तुमच्या तुमच्या क्षेत्रातल्या आमच्या समोर उलगडवून दाखवल्यात. मी तुमचे दोघांचेही आभार मानतो. या चर्चेतून आपल्याला एक समजलेलं आहे की मुंबईच्या ज्या पर्यावरणीय समस्या आहेत त्यांची उकल ही प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिक ह्या तिन्ही स्तरांवरती अवलंबून आहे आणि ह्या तिघांची देखील ती जबाबदारी आहे. केवळ प्रशासनाला त्याचं दोषारोपण करून आपल्याला चालणार नाही, तर नागरिक म्हणूनही आपण त्याच्यामध्ये आपले देखील काही कर्तव्य आहेत, ही देखील पाळणं ही महत्वाची भूमिका आहे आपली. तुम्हाला ही चर्चा कशी वाटली हे आम्हाला खाली कमेंट करून नक्की कळवा आणि पर्यावरण आणि वन्यजीव विषयक व्हिडिओसाठी MahaMTB हे आमचं जे YouTube चॅनल आहे त्याला नक्की फॉलो करा. आज आपण इथेच थांबूया. पुढच्या आठवड्यात मुंबईच्या पर्यावरणीय पंचनामा या सत्रांतर्गत आपण अजून दोन वेगळ्या विषयातल्या तज्ज्ञांना भेटणार आहोत. पाहत राहा MahaMTB.